नमस्कार सगळ्यांना. आज आहे 16 जानेवारी. तर बघा, आज दुपारी 12 वाजल्यापासून तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. तुमच्या खात्यात कधी पण पैसे पडणार आहेत. तुम्हाला मेसेज चेक करायचे आहेत आज. तसेच 15 जिल्ह्यात DBT सुरू होणार आहे. ते 15 जिल्हे कोणते आहेत मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची लिस्ट जी आहे ती सांगणार आहे. महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, कारण आजपासून पैसे चालू होतील. परत जानेवारीचा जो हप्ता आहे तो आजपासून चालू होईल. तसेच मागचे हप्ते पण तुम्हाला याच महिन्यात पडून जातील. आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी आता या लाडकी बहीण योजनेत बाद होणार आहेत, त्या सगळ्यांची जे निकष आहेत ते मी सांगणार आहे. तसेच 15 जिल्ह्यांची लिस्ट आहे ते तुम्हाला सांगणार आहे. बघा, तुम्हाला आज तुमच्या फोनवर लक्ष ठेवायचं आहे. तुमच्या फोनवर कधी पण SMS येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही तुमचा फोन जो आहे, फोनचा SMS जे आहे ते चेक करत राहा. तसेच तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट पण चेक करू शकता पैसे आलेत का चेक करण्यासाठी. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता 1500 येणार की 2100 येणार, कारण नवीन वर्षाचे 1500चे 2100 होणार होते, किंवा माहिती सरकारने सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यावर किंवा आम्ही सत्तेत आल्यावर तुम्हाला 2100 रुपये देऊ. तर ते येणार आहेत का ते पण सांगणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठेही स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या महिलांसाठी. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेट जे आहेत, महत्त्वाचे अपडेट्स येत राहतात. बघा, कालच संक्रांत झाली, परवा संक्रांत झाली, ठीक आहे. त्याच्यामुळे जे संक्रांतीच्या मुहूर्तावर जे पैसे वाटप होणार होतात ते आजपासून होणार आहे. सगळ्या महिलांना जे ते पैसे त्यांच्या खात्यात पडतील. आणि अजून संक्रांतीचे काही 2-3 गिफ्ट्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचे गिफ्ट्स जे महिलांसाठी आहेत ते सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. बघा, तुम्हाला सध्या तरी तुमच्या खात्यात म्हणजे जानेवारीचा हप्ता जो आहे, म्हणजे 7वा हप्ता जो आहे तो तुम्हाला 1500 रुपयांनी येईल. तुम्हाला 2100 रुपयांनी येणार नाही आहे, कारण सध्या तरी काही असा GR नाही आलेला. तसेच मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्या बैठकीत जेव्हा लाडक्या बहिणीविषयी जो काही निर्णय होईल 2100 रुपयांचा, त्याचा GR येईल आणि मगच तुम्हाला 2100 रुपये मिळतील. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांनी हप्ता येईल, 2100 रुपयांनी नाही. त्यामुळे ज्या महिलांचा आतापर्यंत सगळे हप्ते आले असतील आणि फक्त जानेवारीचा हप्ता उरला असेल, त्यांना या महिन्यात 1500 रुपये त्यांच्या खात्यात पडतील. तसंच ज्यांचा डिसेंबरचा हप्ता राहिला फक्त, म्हणजे बाकी सगळे हप्ते आलेत, फक्त डिसेंबरचा हप्ता राहिला असेल तर त्यांना येतील 3000 रुपये डायरेक्ट खात्यात, ठीक आहे. आणि ज्या महिलांच्या आधीचे सगळे हप्ते राहिले असतील किंवा 1 पण रुपया त्यांच्या खात्यात आला नसेल, त्यांची मात्र चिंतेची बाब आहे, कारण त्यांचं एकतर आधार सीडिंग नसणार किंवा त्या योजनेतनं बाद होऊ शकतात. आता तुम्हाला चेक करायचं की आपण बाद झालोय की आपलं आधार सीडिंग नाही, ते कसं चेक करायचं ते पण मी सांगणार आहे. बघा, कारण ज्यांचा 1 रुपया खात्यात आला नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट, कारण त्यांना आले तर पैसे सगळे एकसाथ येणारच आहेत. असं काही नाही की पैसे मागचे येणार नाहीत. जानेवारीच्या हप्त्यासोबत मागचे पण पैसे येतील. पण जर 1 पण रुपया नसेल, तुम्हाला काही गोष्टी चेक कराव्या लागतील. त्या गोष्टी काय आहेत चेक करण्यासाठी ते सांगणार आहे. बघा, तुमचं पहिली गोष्ट आधार सीडिंग चेक करायचं. तुम्हाला बँकेत जायचं, आजच्याच बँकेत जा. तुम्हाला तिथं आधार सीडिंग चेक करायचं आहे की नाही, आणि ते कुठल्या बँक खात्याला लिंक आहे ते चेक करायचं. तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. बँक कर्मचारी असतील त्यांना विचारू शकता. तसं त्या घरच्या घरी पण करू शकता. त्याचे स्टेप्स पण आपल्या चॅनलवर आहेत. त्याचा व्हिडिओ जो आहे, फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघू शकता. नाही तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊ शकता. तिथे तुम्हाला कळेल तुमच्या आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक आहे का नाही, त्या बँकेचं नाव. त्याच्यावरून तुम्हाला कळणार आहे की आपलं कुठल्या बँकेला लिंक आहे ते चेक करायचं. परत तुमचं रेशन कार्ड सीडिंग, रेशन कार्ड EKYC असतं, ते पण तुम्हाला करून घ्यायचं. हे 2 गोष्टी बघायच्यात, ठीक आहे. आता तुम्हाला या महिन्यात पैसे आले तर ठीक, मागचे पैसे राहिलेले किंवा काय, नाहीतर मात्र तुमचं नाव जे योजनेतनं कट केलं जाऊ शकतं. ते का कट केलं ते बघा. काही 60 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेत बाद झालेल्या आहेत, त्याच्यात तुम्ही पण आहात का, हे कसं चेक करायचं ते आपण पाहूया. बघा, काही निकष आहेत. त्या निकषांमध्ये तुम्ही बसत नसाल तर मात्र तुम्ही योजनेत बाद झाल्या समजून घ्या. मग तुमच्याकडं घरात 4 व्हीलर असेल किंवा कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, कोणी सरकारी नोकरीत असेल, अशा ज्या महिला आहेत त्या आता योजनेतनं बाद होणार आहेत. त्यामुळे त्यांची जी माहिती आहे ती मागवली आहे सरकारने. RTOकडनं माहिती असेल, इन्कम टॅक्सकडनं माहिती जी असेल ती मागवलेली आहे. त्याच्यामुळे आता अर्ज पडताळणी जी आहे ती चालू आहे. त्यामुळे त्यात तुम्ही सापडलात तर मात्र तुमच्या योजनेचं नाव कट होईल, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तसेच बघा, तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव जर वेगवेगळं असेल, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असेल, इकडे स्पेलिंग वेगळं तिकडे स्पेलिंग वेगळं, असं काही गोष्टी असेल तरी पण तुम्ही योजनेतनं बाद होणार आहात, तुमचं नाव कट करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याची वाट बघा, तो आला तर ठीक आहे, नाहीतर मात्र तुम्हाला तुमच्या योजनेतनं नाव कट केलं जाऊ शकते, किंवा त्याचा आधार सेडिंगचा रिलेटेड बनवू शकतं काही इश्यू. तर तो पण तुम्ही आधी आधार सेडिंग चेक करा, मग निकषाचं तुम्ही वाचताय का नाही ते बघू शकता, ठीक आहे. तर बघा, पण त्यांना आतापर्यंत एखादा हप्ता तरी आलाय, त्यांचं काय टेन्शन नाही, त्यांना पैसे इथून पुढे मिळतीलच, ठीक आहे. तसेच अजून बघा, काही 2-3 गिफ्ट्स मी सांगितले होते, ते गिफ्ट्स काय असणार आहे बघा. आता बघा, तुम्हाला माहिती आहे सरकारने अन्नपूर्णा योजना पण काढली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत होते बहिणींना, लाडक्या बहिणींना. आता त्याची पात्रता काय, अर्ज कसा करायचा ते वगैरे बघत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. तुम्हाला अर्ज वेगळा कुठेही करायचा नाही, कारण ज्या लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत, ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत त्या आपोआप योजनेसाठी पात्र ठरतात. फक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते तुमच्या त्या महिलाचं नावावर आहे जी महिला लाडक्या बहिणीचा लाभ घेते, ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्हाला
तुमचं जे कनेक्शन आहे गॅस कनेक्शनच्या नावावर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे 3 गॅस सिलेंडर आहे ते मोफत मिळून जातील. आचारसंहितेच्या आधी बऱ्याच महिलांना याचा लाभ झालेला आहे. तर आता सरकार परत एकदा आचारसंहिता संपल्यामुळे सरकार परत एकदा हे जे अन्नपूर्णा योजनेचे पैसे आहे ते परत चालू करणार आहे. त्यामुळे आता कधीही पैसे येऊ शकतात. त्याचे पण पैसे तुम्हाला चेक करायचे. त्याचा मेसेज तुम्हाला तुमचा आधी मेसेज जो आहे, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला मेसेज येतो फोनवर आणि मग पैसे यायला सुरुवात होतात. ठीक आहे. तुम्हाला पण पैसे आलेत का आतापर्यंत? कोणाकोणाला सिलेंडरचे पैसे आले त्यांनी कमेंट करा की सिलेंडरचे पैसे आले, म्हणजे कळेल की खरोखरच पैसे येतात का नाही सध्या. म्हणजे आचारसंहितेनंतर आलेत का, आचारसंहिता संपल्यानंतर आले असतील तर कमेंट करा. ठीक आहे. तसेच ओव्हरऑल आले असेल तर पण तुम्ही कमेंट करू शकता. तसेच बघा, तुम्हाला आता स्वतःच्या हक्काची घरं जी आहे ती मिळणार. तर कशी मिळणार बघा, आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घरकुल आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी 20 लाख घरांची तरतूद केली होती किंवा मागणी केली होती. ठीक आहे. म्हणजे जी PM आवास योजना आहे ती पंतप्रधानांनी चालू केली होती. त्याच्या अंतर्गत आता आपल्या महाराष्ट्रासाठी 20 लाख घरं मंजूर करून घेतली आहेत आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी. ठीक आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 20 लाख घरं, स्वतःच्या हक्काची घरं ते मिळणार आहेत. त्यामुळे आता ज्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न आहे त्यांचे पूर्ण होणार आहेत, कारण 20 लाख बहिणींसाठी हे जे घरं आहेत ती मंजूर झालेली आहेत. त्यामुळे तुम्हाला पण त्याचा अर्ज करावा लागणार आहे. त्याची पात्रता बघायची, अर्ज बघायचा आणि मग तुम्ही अर्ज कसा आणि कुठे करायचा त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. त्यात सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. असं आहे सगळं. आता हे झालं घराचं. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ठीक आहे, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं पण मानधन जे आहे ते वाढवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे. मदतनीस असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांना पण आता संक्रांतीचं गिफ्ट मिळालेलं आहे. त्यांच्या मानधनात वाढ झालेली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकी 15,000 आणि 10,000 रुपये त्यांच्या खात्यात आता इथून पुढे येणार आहेत. त्यांचं जे मानधन आहे ते वाढवलेलं आहे, कारण ते सगळ्यांची हेल्प करत असतात. किंवा जे फॉर्म भरणं असेल, लाडक्या बहिणीचं काय असेल ते सगळे तिकडेच, ज्या महिला आहेत त्यांना तिकडेच जातात, तिकडनं फॉर्म भरून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मानधन जे आहे ते वाढवलेलं आहे. त्यामुळे या बहिणीसाठी पण आता 15,000 आणि 10,000 रुपये त्यांना मिळतील. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की जानेवारीचा हप्ता कधी येणार. तर आज तुम्हाला फोन चेक करायचा, आज येतीलच, पण त्याच्या आधी काही गोष्टी चेक करायच्यात. तुम्हाला आधी हप्ते आलेत की नाही ते चेक करायचं. आधी आले असेल तर काही टेन्शन नाही, स्मूथली तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, पैसे येऊन जातील. तसेच तुम्हाला आधार सीडिंग, तुमचं ज्या महिन्याला 1 रुपया आला त्यांचं आधार सीडिंग चेक करायचं आहे. रेशन कार्ड EKYC करायचं आहे. जवळच्या आपल्या रेशन कार्ड दुकानं जे असतात त्यात जाऊन तुम्ही तुमची EKYC करून घेऊ शकता. कारण आपण जेव्हा फॉर्म भरला तेव्हा आपण रेशन कार्ड दिलं होतं, सगळ्यांना माहिती, तुम्ही रेशन कार्ड दिलं होतं फॉर्म भरताना PDF मध्ये. तर त्याच्यामुळे ते रेशन कार्ड पण अपडेट असणं गरजेचं आहे. ते नसेल तरी पण तुमचे पैसे जे आहेत ते रोखले जाऊ शकतात किंवा तुम्हाला पैसे जे आहेत ते येणार नाहीत. आता 15 जिल्हे मी तुम्हाला सांगितले होते, कुठल्या 15 जिल्ह्यात DBT सुरू होणार आहे किंवा कुठल्या 15 जिल्ह्यात पैसे चालू होतील. बघा, पुणे, लातूर, वर्धा, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, अमरावती, ह्या सगळ्या ज्या जिल्हे आहेत त्या सगळ्यांमध्ये, बीड, या सगळ्यामध्ये पैसे जे आहेत ते येणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या जिल्ह्यातल्या महिलांनी तुमचा मेसेज चेक करत राहा, पैसे येतील आजच. त्यामुळे तुम्ही चेक करत राहा. मेसेज आला की लगेच मला कमेंटमध्ये सांगा की जानेवारीचा हप्ता आला किंवा 7वा हप्ता आला, अशी कमेंट करू शकता तुम्ही, जेणेकरून महिलांना बाकीच्या पण कळेल की पैसे यायला चालू आहेत, त्या पण महिला अलर्ट राहतील. ठीक आहे. चला, तर मग तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण कमेंट केल्याने खूप गोष्टी क्लिअर होतात. बाकीच्या मुलांना पण तेच क्वेश्चन असू शकतात. त्यामुळे कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला जास्त शेअर करा. धन्यवाद.